मनपाच्या अग्निशमन पथकात नवीन मिनी फायर टेंडर हे वाहन दाखल झाले। सदर वाहनांच्या लोकार्पण सोहळा गुरुवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी वाहनाचे पूजन करून वाहनांच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स लावण्याची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली। वर्ष 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले। असे असले तरी त्याकडे वाहनधारकांकडून कानडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे। HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर RTO विभागाच्या वतीने संबंधित वाहन चालकास दंड होऊ शकतो। धुळे शहरासह हद्दीवाढीतील 11 गावांचा झपाट्याने विस्तार वाढत आहे। त्यामुळे गेल्या वर्षभरात 1721 जणांनी महापालिकेतर्फे बांधकाम परवानगी देण्यात आली। त्यातून मनपाला 3,41,946 रुपये महसूल प्राप्त झाला। दरम्यान काही त्रुटी असल्याने 3 जणांना बांधकामाची परवानगी नाकारली। शिरपूर तालुक्यातील दनपूर येथे फिर्यादी दिलीप शेगा पावरा याच घरासमोरील अंगणात दिनांक 18 रोजी रात्री 11:30च्या सुमारास जुन्या वादातून संशयित तात्या ओंकार पावरा राहणार दनपूर तालुका शिरपूर याने शिवगाळ करीत मारहाण केली। या प्रकरणी शाळेनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपुरातील वाल्मिकी नगरातील चेतन बाबू कोळी वय 28 याने 19 रोजी एका झाडाला गळफास घेतली। उपचारार्थ कोटेज हॉस्पिटलात दाखल केले असता डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी मृत्यू घोषित केले। या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील शेतात फिर्यादी रवींद्र बोटू बागुल याच दिनांक 17 रोजी दुपारी 1च्या सुमारास मागील वादातून गावातील 3 जणांनी शिवगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली। या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। परमिट रूम आणि बिअर बार मध्ये विक्री होत असलेले दारूवरील करण्यात आलेली करवाढ थांबवावी अशी मागणी जिल्हा हॉटेल बिअर बार असोसिएशनच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। याबाबत अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। धुळे महापालिकेने नवीन आर्थिक वर्षापासून कर आकारणी 36 वरून 30% केली, परंतु अन्य मनपाच्या तुलनेत हे सुद्धा जास्त आहे। त्यामुळे मनपाने 30 ऐवजी 20% कर आकारणी करावी अशी मागणी काँग्रेसने आयुक्तांकडे केली। साक्री तालुक्यातील मसाडे येथे एकात्मिक विकास प्रकल्पातून गावात केलेल्या कामाचा आढावा व ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी सिंगापूरच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। धुळे नागरिकांच्या सोयीसाठी व बँकिंग सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल पासून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत खासगी तसेच सहकारी बँकांच्या शाखाचे कामकाज सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी जाहीर केले। धुळे जिल्ह्यातील शाळांना माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केलेली थकीत वेतन देयके त्वरित मंजूर करण्यासह शिक्षकांच्या खात्यात NPS ची रक्कम जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्याकडे केली। शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील RC पटेल माध्यमिक आश्रमशाळेत RC पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयाने नुकतेच इनोव्हेशन एक्सपोचे आयोजन केले होते। शिरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विधवा महिलांचा संसार उपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला। मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील काही पिके काढणीला सुरुवात झाली असताना ऐन हंगामाच्या तोंडावर बिबट्यांनी शेती शिवारात दहशत माजवली आहे। यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले।